भारतातील 1975 सालची आणीबाणी म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त आणि दडपशाहीचा काळ मानला जातो। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 दरम्यान देशभर आणीबाणी लागू केली। तो काळ दडपशाहीचा आणि भारतीय लोकशाहीला काळिमा फासणारा होता असं मत भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सदानंद राजवर्धन यांनी व्यक्त केलं। भाजप युवा मोर्चाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। देशात आणीबाणी लागू केलेल्या दिवसाला 51 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज भाजप युवा मोर्चाच्या वतीनं काळा दिवस पाळण्यात आला। या निमित्त विवेकानंद कॉलेजमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सदानंद राजवर्धन यांचं व्याख्यान झालं। भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पवार यांनी आणीबाणीच्या काळातील राजकीय घडामोडींची माहिती दिली। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कौस्तुभ गावडे यांनीही आणीबाणीच्या काळातील दडपशाही आणि हुकुमशाहीच्या गोष्टी कथन केल्या। 1975 ते 1977 दरम्यान 21 महिन्याच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली। त्या काळात जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं। RSS आणि इतर काही संघटनांवर बंदी आणली। संपूर्ण लोकशाही प्रक्रियेला इंदिरा गांधी यांनी त्यावेळी खीळ घातली आणि जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली असं डॉक्टर राजवर्धन यांनी नमूद केलं। अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार यावर निर्बंध आणून लोकशाही पायदळी तुडवली असंही डॉक्टर राजवर्धन यांनी सांगितलं। यावेळी भूषण कानकेकर, प्राचार्य डॉक्टर सुहास सपाटे, प्राचार्य वीरेन भिरडी यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते।